एक्झाम लाईव्हमधले काही MCQ क्वेश्चन आपण पाहणार आहोत जे परीक्षेला येणारे आहेत. त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. विस्तृत त्याची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत त्या प्रश्नाची प्रत्येकाची. तर इथं अटेम्प्ट आहेत, आपण किती अटेम्प्ट देणार आहोत ते दाखवतो. इथं हे प्रत्येकाची टेस्ट आपल्याला देता येते. आपल्याला प्रत्येक याच्यातली आपल्याला टेस्ट द्यायची, सगळ्यांनी टेस्ट देऊन बघायची अशी आपल्या इरामधून. ओके, इथं टेक अ टेस्टवर क्लिक करायचं. क्लिक केल्या टेस्ट चालू होणार. खाली याला वाढायचं. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे वाचायचे. नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर एक्झाममध्ये 15 प्रश्न आहेत आणि टोटल ड्युरेशन 20 मिनिटाचं ड्युरेशन आहे एक्झामचं. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. असं ही सगळी माहिती दिली. इथून डिफॉल्ट लँग्वेज चूज करायची, कुठली भाषा घ्यायची ती मराठी घ्यायची. आणि या ठिकाणी हे जे आपलं ॲग्री आहे याला ॲग्री करायचं आहे. ॲग्री मला मान्य आहे सगळं, मी सगळ्या गोष्टी इन्स्ट्रक्शन वाचलेल्या आहेत, सूचना मान्य केलेल्या आहेत. याला आय एम रेडी टू बिगिन या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्या आपली जे टेस्ट आहे सिरीज आपली चालू होती. त्यातला पहिला प्रश्न असा आलेला आहे, सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. हो, प्रायमरी स्टोरेज हे व्होल्टाईल असते तर सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. प्रायमरी स्टोरेज आणि सेकंडरी स्टोरेजचे 2 प्रकार आहेत. प्रायमरी स्टोरेज हे व्होल्टाईल म्हणजे तात्पुरता असते, परंतु नॉन व्होल्टाईल म्हणजे परमनंट असते. कळलं का? तर सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. असा 100% प्रश्न प्रत्येकाला येणार म्हणजे येणारच. तो लक्षात ठेवायचं, सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कीबोर्ड ही काढता येण्यासारखी स्टोरेज उपकरण आहे. तर कीबोर्डमध्ये आपण काही डाटा स्टोअर करत नाही. कीबोर्डचं बेसिकली काम काय आहे? माहिती आत टाकणं, इन्फॉर्मेशन संग्रहात लिहिणं, इनपुट करणं. माहिती इनपुट करण्याचं काम कीबोर्ड करते. माहिती स्टोअर करण्याचं काम कीबोर्ड करत नाही. याच्यामध्ये डाटा स्टोअर होत नाही. आपल्या कीबोर्डमध्ये डाटा स्टोअर करता येत नाही किंवा काढता येत नाही किंवा टाकता येत नाही. तर कीबोर्डचं ॲक्च्युली पर्पज काय? बेसिकली पर्पज आहे इट इज अ इनपुट डिव्हाइस. म्हणून याचं उत्तर घ्यायचं, कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. याचं उत्तर बरोबर आहे. पण इथं प्रश्न वेगळा आलेला आहे, कीबोर्ड ही काढता येण्यासारखी स्टोरेज उपकरणं आहेत का? तर चुकीचं उत्तर आहे, हे चूक आहे. तर कीबोर्ड ही काढता येण्यासाठी स्टोरेज उपकरण आहे का? नाही वा, चुकीचं उत्तर आहे. बायनरी किंवा 2 स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिकने दाखवल्या जातात. हो, ॲक्च्युली कम्प्युटरमध्ये बायनरी सिस्टीम असते. 3 प्रकारची बायनरी सिस्टीम आहे, ASCII, EBC, DIC आणि युनिकोड. इट इज अ बायनरी कोडिंग स्कीम्स. ASCII ज्याला आपण अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज म्हणता आणि EBC DIC म्हणजे एक्सटेंडेड बायनरी कोड ऑफ डेसिमल इंटरचेंज म्हणता आपण. आणि युनिकोड ह्या 3 प्रकारच्या बायनरी कोडिंग स्कीम आहेत. ASCII आणि EBC DIC या 8 बिटवर चालतात, तर EBC DIC आपण जे युनिकोड आहे ही 16 बिटवर चालते. तर बायनरी कोडिंग्स आहेत, तर याच्यामध्ये डेटा सूचना ट्रू फॉल्स, यस नो, प्रेझेंट ॲब्सेंट या कंडिशनमध्ये रीतीनं दाखवल्या जातात. तर इथं प्रश्न असा होता की बायनरीमध्ये 2 स्टेट नंबरिंग असते, 0 and 1. हे 2च अंक असतात बायनरी सिस्टीममध्ये, 0 आणि 1 हे 2च अंक असतात. याला बायनरी डिजिट्स म्हणतात. आणि कम्प्युटर ह्या 2 गोष्टीवर सगळ्या इलेक्ट्रॉनिक डेटा कन्व्हर्टिंग करते. माहिती सूचनाचं डेटा काय करते? दाखवल्या जातात. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की बायनरी सिस्टीम ही फक्त 2 अंकावर आधारित आहे आणि ती डेटा सूचनाच्या रीतीने डाटा दाखवल्या जातात. याचं उत्तर हे बरोबर आहे. लक्षात ठेवा, बायनरी सिस्टीमवर हा प्रश्न येऊ शकतो, ध्यानात ठेवायचं. डॅडॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात. डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी फाईलचा वापर केला जातो. त्याचा वापर केला जातो, हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच. तर बायनरी डेटा स्टोअर करण्यासाठी कायचा वापर होतो? फाईलचा वापर. सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असं म्हटलेलं आहे. कम्प्युटरमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड म्हणतात. जर तुम्हाला पाहायचे असेल सिस्टीम बोर्ड मेन बोर्ड कसा असतो कम्प्युटरमधला, ज्याला आपण मदरबोर्ड म्हणता, तर याला सिस्टीम बोर्ड असं लिहिलं. समजा सिस्टीम बोर्ड असं लिहिलं समजा, तर इमेजेस म्हणून टाका इथं, इमेजेस, सिस्टीम बोर्ड इमेजेस. तर हे सिस्टीम बोर्ड असते आपल्या कम्प्युटरमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे सिस्टीम बोर्ड. हे सिस्टीम बोर्ड आहे आपल्या कम्प्युटरमधलं. याच्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक घटक असतात. जर तुम्ही पाहिलं याला तर वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक घटक असतात याच्यामध्ये.
हा चित्र दिसतो आपल्याला, असा दिसतो का तुम्हाला? याच्यामध्ये हा सिस्टीम बोर्ड आहे. तर ह्या भागाला CPU सॉकेट्स म्हणतात, या अनेक भाग याला PCU स्लॉट्स म्हणतात, याला ॲडिओ पोर्ट म्हणतात, याला लॅन पोर्ट म्हणतात, पॅरलल पोर्ट असतं, हा सिरियल पोर्ट असतात, USB पोर्ट असतात, कीबोर्डचे माऊसचे पोर्ट या ठिकाणी लावलेले असतात. तर हे सगळे ID कनेक्टर असतात या ठिकाणी. CMOS बॅटरी असते, ही CMOS बॅटरी गोल असते या ठिकाणी. हे सगळे पार्ट्स या मदरबोर्डवर असतात. म्हणजे मदरबोर्डवर सगळ्या संगणकाचं जे कनेक्शन्स आपण कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर या सगळ्याचं जे कनेक्टिव्हिटी या मदरबोर्डला दिलेली असते. म्हणून मदरबोर्ड हा संगणकातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या मदरबोर्डलाच आपण सिस्टीम बोर्ड म्हणता किंवा मेन बोर्डसुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे. तर कम्प्युटरमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे तो म्हणजे हा सिस्टीम बोर्ड आहे. सगळे इलेक्ट्रॉनिक घटक याच्याशीच कम्युनिकेट केलेले जातात. तर याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे भाग असतात? तर स्लॉट्स असतात, बसलाईन्स असतात, सॉकेट्स असतात. हे 3 महत्त्वाचे कंपोनंट या मदरबोर्डवर असतात. स्लॉट्स, सॉकेट्स आणि बसलाईन्स हे 3 महत्त्वाचे पार्ट्स या सिस्टीम बोर्डवर असतात. असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, तर ध्यानात ठेवा. एक्झाममध्ये सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक. म्हणून सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असं म्हटलं गेलेलं आहे. हा प्रश्न ध्यानात ठेवायचा. याचं उत्तर बरोबर आहे. डॅडॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. माऊसचं कामच आहे पॉइंटिंग करायचं. प्रिंटर का पॉइंटिंग नाही, स्कॅनर काय पॉइंटिंग नाही, ना कीबोर्ड काय पॉइंटिंग. कीबोर्डमध्ये डाटा एंटर होतो, कॉम्प्युटरमध्ये टाकू शकतो, पण पॉइंटिंग डिव्हाइस नाही. तर माऊस हा पॉइंटिंगचं काम करतो. या पॉईंटला नेणं, या पॉईंटला नेणं, या पॉईंटला नेणं, ज्या ज्या पॉईंटला आपल्या पॉइंटरला नेऊ शकता. या ॲरोलाच पॉइंटर म्हणतात. ॲरो इज कॉल्ड ॲज पॉइंटर. ॲरोला पॉइंटर असं म्हणतात. तर पॉइंटिंग डिव्हाइस कोणता आहे? माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. याचं उत्तर हे आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम स्क्रीनच्या कोणत्या भागात ॲक्सेस मिळण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? सर्वात सोपा मार्ग म्हणजे माऊसच असणार आहे. कारण कुठेही नेण्यासाठी आपण इझिली जाण्यासाठी आपण माऊसचाच वापर करता. म्हणून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनच्या कोणत्याही भागात ॲक्सेस मिळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय आहे? तर तो आहे माऊस. याचं उत्तर हे घ्यायचं. एखादे लक्षण चालू बंद करणाऱ्या कॅप्सासारख्या कीला काय म्हणतात? हा प्रश्न परीक्षेत येणार म्हणजे येणारच. ज्या कीजवरून ऑन ऑफ होते, एखादं लक्षण चालू किंवा बंद होते. जसं आपण कॅप्सलॉक ऑन केलं की सगळे अक्षर कॅपिटलमध्ये येतात. करून बघलं आपण असं. कॅप्सलॉक ऑफ केलं, इथे एक लाईट आहे, हे ऑफ केलं की लाईट जातो इथला स्क्रीनबोर्डवरला आणि सगळे अक्षर स्मॉलमध्ये येतात. हे नमलॉक ऑन केलं की हे सगळे नंबर वापरता येतात. नमलॉक ऑफ केलं की इथलं लाईट जाते आणि इथले सगळे नंबर आपल्याला वापरता येत नाही, दुसऱ्या गोष्टी आपल्याला यूज करता येतात. म्हणून ह्या कीजवरून ज्या कीजवरून ऑन ऑफ होते त्या कीजला कोणता म्हणतात? टॉगल कीज म्हणतात. तर एखादे लक्षण चालू करणं, बंद करणं किंवा त्याला आपण ऑन ऑफ करणं कॅप्सलॉक सारख्या कीला काय म्हणतात? कॅप्सलॉक की ही कोणती की आहे? इट इज अ टॉगल की. कोणती की आहे? टॉगल की. याचं उत्तर हे घ्यायचं, नेक्स्ट करायचं. टोपोलॉजीमध्ये हा सोडून पुढील सर्व प्रकार असतात. टोपोलॉजी नेटवर्कची टोपोलॉजी असते. अनेक प्रकारचे नेटवर्क असतात. स्टार नेटवर्क असते, बस नेटवर्क असते, रिंग नेटवर्क असते, हायरार्किकल नेटवर्क असते. नेटवर्कचे अनेक प्रकार आहेत. पण कुठला प्रकार नाही असा प्रश्न आहे की दिलेल्या याच्यापैकी कुठला प्रकार हा टोपोलॉजीचा प्रकार नाही. तर स्टार असते, बस असते, रिंग असते. सर्कल नावाची टोपोलॉजी ही नसतेच नसते. ध्यानात ठेवायचं. हा प्रश्न परीक्षेत येणार म्हणजे येणार. तर सर्कल नावाची टोपोलॉजी ही नसते. कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेब कॅमेराला कोणते लाईट असतात? आपल्या कम्प्युटरमध्ये वेब कॅमेरे असतात. आपण वेब कॅमेरे पाहिलेले आहेत. अनेक वेब कॅमेरे आपण पाहिले आहेत. वेब कॅमेरे पाहिले सगळ्यांनी की नाही पाहिले? वेब कॅमेरे पाहिले का सगळ्यांनी? वेब कॅमेरा सेतूवर जाता आपण तर त्या ठिकाणी वेब कॅमेरा असतो. दिसायला अशा प्रकारचे वेब कॅमेरे असतात. याला वेब कॅमेरे म्हणतात. फोटो कॅप्चर करण्यासाठी, व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी वेब कॅमेऱ्याचा वापर केला जातो. इट इज अ वेब कॅमेरा. तर हा वेब कॅमेरा जो दिसतो आपल्याला, याला कोणते लाईट असतात या वेब कॅमेऱ्याला? तर वेब कॅमेऱ्याला LED लाईट असतात. कोणते लाईट असतात? LED. तर ते आपल्याला व्यवस्थित चित्र, माहिती, इन्फॉर्मेशन आपल्याला डिस्प्ले करून घेता येते LED लाईटमुळे. असं डॅडॅश हे लोकस्तोत्र यांना जोडण्यासाठी कम्प्युटरच्या नेटवर्कचा उपयोग करण्यासाठी एक संकल्पना आहे. याला म्हणतात कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी. डॅडॅश लोक म्हणजे आपण सगळे.
आणि स्तोत्र संगणकाचे वेगवेगळे भाग यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटरला नेटवर्कचा उपयोग करण्याचा कमन समितीचा एक संकल्पना काय असते तर ते कनेक्टिव्हिटी. याचं उत्तर काय आहे ते कनेक्टिव्हिटी. प्रश्न 100% परीक्षेत येणार म्हणजे येणार. डॅडॅश हे सर्वात जलद गतीने वाढणारे इंटरनेट ॲप्लिकेशन आहे. आज असं एक ॲप्लिकेशन आहे जे जलद गतीने आज याचा वापर होत केला. त्याचं नाव आहे शॉपिंग. तर शॉपिंग म्हणजे खरेदी विक्री ज्याला आपण म्हणतो. आज इंटरनेटवर आपण वेगळ्या प्रकारचे शॉपिंग करता. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील ही सगळी शॉपिंग करता आपण. हे जलद गतीने आज वाढणारं एक ॲप्लिकेशन म्हणायला हरकत नाही. हा प्रश्न परीक्षेत 100% येणार म्हणजे येणारच. हार्ड डिस्क पॅक हे रिमूव्हल स्टोरेज उपकरण असून प्रचंड माहिती स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. 100% प्रश्न आहे या एक्झाममध्ये. प्रत्येकाला हा प्रश्न पडणार म्हणजे पडणारच. कुठलं उपकरण असं आहे जे प्रचंड माहिती स्टोअर केली जाते तर हार्ड डिस्क पॅक्स. हा प्रश्न असा पण येऊ शकतो. डॅडॅश हे असं उपकरण आहे प्रचंड माहिती स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रचंड शब्द धरला की आपण त्याला घ्यायचं हार्ड डिस्क पॅक्स. इथं थोडा प्रश्न कसा आला चूक बरोबर मध्ये आला. कसा आला हार्ड डिस्क पॅक्स ही रिमूव्हल स्टोरेज उपकरण असून प्रचंड माहिती स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. रिमूव्हल म्हणजे काय त्याला इझिली काढता येते लावता येते त्याला रिमूव्हल्स म्हणतात. म्हणून याचं उत्तर बरोबर आहे. शेवटचा प्रश्न अंतिम प्रश्न तुमच्यासाठी आहे. कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण आहेत अशा कीजला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे. ज्या कीजवर आपल्या कीबोर्ड आपण पाहिलेला आहे या कीबोर्ड अनेक प्रकारची कीज आहेत. त्यामध्ये आपल्याला अशा काही कीज आहेत ज्याच्यावर ॲरोज दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या ॲरोज कीजला काय म्हणतात याला नेव्हिगेशन्स म्हणतात. याचं उत्तर सबमिट करा. अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न इझिली आपण सॉल्व केलेत. आणखी एक प्रश्न राहिलेलाच आहे. मला वाटलं की एक लास्ट आहे पण आणखी एक प्रश्न असलेला आहे. बिटवीन 1 प्रश्न राहिलेला आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम हे व्हायरस प्रोग्रामच्या आक्रमणापासून कम्प्युटरचा बचाव करण्यासाठी असतात. हो संगणकात व्हायरस येतात. व्हायरस इट इज अ व्हेरी डेंजरस प्रोग्राम. संगणकाचा व्हायरस आला तर आपल्या डेटा माहिती प्रोग्राम इन्फॉर्मेशन करप्ट करतात आणि करप्ट केल्यामुळं आपण खूप मोठ्या ट्रबलिंगमध्ये येतात. संगणकात व्हायरस आला म्हणजे जर व्हायरस आला तर आपला सिस्टीम खराब होणार आणि अनेक आपले डेटा इन्फॉर्मेशन आपली करप्ट होणार आपला लॉस होणार. त्यासाठी संगणकाला त्या डेटाला वाचवण्यासाठी अँटीव्हायरस नावाचे प्रोग्राम असतात. जसं शरीरामध्ये आपला व्हायरस गेला तर आपण बिमार पडता गोळ्या खाता औषधं खाता आणि रिपेअर होता अँटीव्हायरस खाता. तसं कम्प्युटरमध्ये सुद्धा अँटीव्हायरस प्रोग्राम आहेत. अँटीव्हायरस प्रोग्राम हे व्हायरसला प्रतिबंध करतात येऊ देत नाहीत आपल्या संगणकामध्ये. त्यासाठी अँटीव्हायरस प्रोग्राम हे असतात. म्हणून याचं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. आता आपल्याला शेवटी इंड एक्झाम करायचं आहे. यस करतो आणि या ठिकाणी आपल्याला पासवर्ड आपल्याला लॉग इनचं दिलेलं पासवर्ड द्यायचं आहे. पासवर्ड होतं सुधाकर आणि याला यस करायचं. तर आता आपल्याला MSCIT मध्ये एक्झाममध्ये स्कोर आपल्याला 15पैकी 15 मार्क पडले. अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न सोडवले. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. डबल बघा. प्रश्न यातले 5 तरी प्रश्न येणार म्हणजे येणारच येणार 100%. या 15 पैकी 5 प्रश्न तुम्हाला प्रत्येकाला येणार म्हणजे येणार 100%. तर खूप काळजीपूर्वक हा डबल व्हिडिओ बघा. खूप सुंदर माहिती आपण या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. याला लाईक करा शेअर करा. पाहिजे त्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही ते पोहोचवा.